कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चांगलं आहे तुला ऑफिसला जावंसं वाटलं, कामात लक्ष घालावंसं वाटलं, पण तू अजून तुझ्या दुःखातून बाहेर पडलेला नाही आहेस आणि इतक्या पटकन तू कामाला लागतोयस। मी कम ऑन, टेक युअर टाइम। हा ऍक्च्युली माहिती आहे मला, पण म्हटलं कामात जर लक्ष घातलं तर लवकरात लवकर अस्मीला विसरेन। विसरशील? हे बघ सारंग, ग्रेट दॅट युअर ट्राईंग, पण त्याच्यासाठी इतका वर्कलोड घ्यायची गरज नाही आहे। आणि अस्मीला विसरण्याआधी तू तिची बाजू समजण्याचा प्रयत्न केलास का? किती दिवस झालेत अस्मीला गायब होऊन? I mean, तूच विचार कर ना, ती गायब झाल्यानंतर तू तिला शोधण्याचा प्रयत्न केलास का? सत्य काय, तिची बाजू काय आहे हे समजण्याचा प्रयत्न केलास? काय फायदा वहिनी हे सगळं शोधून? तर ते एवढं सगळं घडल्यानंतर तिने माझ्या समोर येऊन सत्य सांगायला हवं होतं। सर तोंड पण नाही दाखवलं तिने मला। याच्या सर कधी झाली असते? सारंग, होतं असं प्रेमात परीक्षा द्याव्या लागतात। अजून किती परीक्षा देऊ मी बहिणी? तिकडे त्या जगन्नाथचं म्हणणं होतं की अस्मी म्हणून त्याचा प्यादा होता, त्याने माझ्या आयुष्यात तिला पेरलं। तिच्या आईचं असं म्हणणं आहे की तिचा विषय पण नाही काढायचा या घरात। सारंग, बाकीच्यांचं सोड, अस्मी बाबतीत तुला काय वाटतं फक्त तेच मॅटर करतं सारंग। मला काय वाटतं याने कुणाला फरक पडणार वहिनी? मला फरक पडतो सारंग, आणि मी तुला अस्मीला इतक्या इझिली विसरू देणार नाही। आपल्यासाठी गाडी साफ करून घेतली आहे। गाडी पण चकाचक, आपण पण टकाटक। रूपम कॉस्मेटिक, रूपम कॉस्मेटिक, चला चला चला, रूपम कॉस्मेटिक, चला लवकर लवकर लवकर, 2 सीटा बाकी आहेत। गाडी फक्त 5 मिनिटं थांबेल, 5 मिनिटं थांबेल। चला चला, रूपम कॉस्मेटिक। कुठे जायचंय? मार्केट मध्ये जातो आम्ही। सुट्टे पैसे आहेत काय? बबलू, तस्करी केली? नाही नाही, दुसरी गाडी असेल तर सांग ना। दुसरी गाडी कशाला? अहो, आपली गाडी आहे ना, चला। नाही नाही, उगाच तुम्हाला त्रास कशाला, नको, राहू दे। अहो बसा, त्याच रस्त्याने चाललोय, तुम्हाला सोडतो आम्ही। हा, बसा बसा बसा। बर, या, बस. सावलीच अहो बसा बसा, या, बसा बसा बसा। कुठे सोडायचंय? मॉल मध्ये ना? सोडतो। नाही, मॉलमध्ये नाही, भाजी मार्केटमध्ये जायचंय। का? सावलीचीच आयडिया होती की डायरेक्ट शेतकऱ्यांकडूनच भाजीपाला विकत घ्यायचा, त्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल। वा वा वा। गाडीत काय वाजलं नाही तरी चालेल, पण तारा मॅडमचं गाणं वाजलंच पाहिजे। माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, रखुमाई होनिया, रखुमाई कुठे हरवलीस? मन उभे विटेवरी। अरे हो, मी विसरलीच, तू तारासोबत काम करतेस ना, म्हणजे तुला थोडंफार गाणं गाता येतच असेल। गाणं गाणं थोडंसं गा। म्हणजे वहिनी गाणं गातात? गा गा गा, प्लीज 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 प्लीज, गा 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 गा।
तुझा आवाज तुझ्या मालकीचा नाहीये. माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही गाणार नाहीयेस असं वचन दिलंयस तू मला. वहिनी वहिनी वहिनी. माझी आई आहे ना, ती उगाच माझं कौतुक करत असते. मी नुसतं गाणं गुणगुणत असते, पण तिला वाटतं की मी गाणं गाते. वहिनी 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 वहिनी. बबलू, तुला गाता नाही येत. माहेर पंढरी माझे सासर पंढरी. सारंग बस इथेच थांबव, आम्ही इथूनच जाऊ. का मार्केट तर पुढे आहे. हो, पण तिथपर्यंत गाडी नाही जाणार. आम्ही जाऊ इथून. बर, सावकाश. हा. चल जाऊ. बाबा, मालक काम झालं. ते मजुरी तीनशे. अहो 500 हजेरी ठरले ना. ए अरे बघा रे, हे जे दिवसाची हजेरी ठरली 500 रुपये. अरे सगळे तुला दिले तर आम्ही काय खायचं? हे बघा असं काय करताय. अहो घरी पैशाची नड आहे. तुला एकटाच नड आहे का रे? इथे आम्हाला पण धंदा करायचा आहे. हे बघा माझ्या हक्काचे पैसे आहेत, तेवढं मला तुम्ही द्या. ते दिलेत, ते गप्प घ्यायचे आणि इथून फुटायचं. नाही नाही, मला तुम्ही माझे काय पैसे आहेत ते द्या. ते पैसे घेतल्या बघा मी काय जाणार नाही. ए म्हाताऱ्या, तुला इथं काम दिलं ना, त्याचे उपकार मान आणि चाल इकडून निघ. आपण मी जास्त चाल निघ इकडून. 500 रुपये तर माग- निघ. बाबा, बाबा, काय करताय तुम्ही? एका वयस्कर माणसावर हात उचलताय. ए बाई, चल निघ इकडून. उगाच डोकं खराब नको करूस. हे बघा, नीट बोलायचं हा? आता तू हे मला शिकवणार नाही. बोलत नीट, मग नीट बोला, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. ए म्हाताऱ्या, या पोरीला सांग, नाही तर हिच्या तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.